विनोद वाईन शॉप स्थलांतराचे आदेश, आनंद लोणेंच्या आंदोलनाला यश तर तुर्तास उपोषण स्थगित, आमदार डॉक्टर फारुख यांच्या प्रयत्नातून यश। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी काल विनोद वाईन शॉप 10 दिवस बंद करण्यासह कालावधीत दुकान स्थलांतरित करण्यात यावे असे आदेश दिले असून त्यामुळे आनंद लोंढे यांनी सदर उपोषण तुर्तास मागे घेतले आहे। आमदार डॉक्टर फारुख व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश धनवटे आणि लोंढे यांना ज्यूस देऊन या ठिकाणी उपोषण स्थगित करण्यात आले। विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन सुरू होते। 1 फेब्रुवारीपासून आनंद लोणेसह 7 जण आमरण उपोषणात बसले होते। या उपोषणस्थळी आंबेडकरी समाजाचे नेते, तरुण, विविध संघटना पदाधिकारीसह आमदार डॉक्टर फारुख यांनी समर्थन दिले होते। त्यानुसार त्यांनी नामदार शंभूराजे देसाई यांच्याकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार काल दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी नामदार देसाई यांच्या मुंबई येथे दालनात बैठक घेण्यात आली। यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधीक्षक, उपोषणकर्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते। बैठकीस उपोषणकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पवित्र राखणे हेच शासनाचे प्रथम कर्तव्य असून असे सांगण्यात आले। त्यानंतर नामदार देसाई यांनी विनोद वाईन शॉप या दुकानास 10 दिवस दुकान बंद करण्याचे आदेश देऊन दरम्यानच्या कालावधीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षकांनी शॉप धारकाशी चर्चा करून दुकान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून 50 मीटर अंतरावर इतर ठिकाणी किंवा स्थलांतरित करावे असे आदेश दिले आहेत। त्यानुसार आनंद लोणेंनी उपोषणकर्त्यांनी आज उपोषण तुर्तास मागे घेतले असून तसेच 10 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास पुन्हा स्थगित केलेले उपोषण तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा आनंद लोंढे यांनी दिला आहे। यावेळी रवींद्र वाघ, आबा अमृतसागर, मुकेश वाघ, चिंतामण थोरात, दावल वाघ, किरण भालेराव यांनी इशारा दिला आहे। या प्रसंगी आंदोलनाला पाठिंबा देणारे आमदार डॉक्टर फारुख यांच्यासह ॲडव्होकेट विशाल साळवे, माजी नगरसेवक जितू शिरसाट, आनंद सैंदाने, मुकुंद शिरसाट, मुकेश खरात, संजय ऐरे, निशांत मोरे, सिद्धार्थ जगदेव, देवीदास जगताप, कल्याण गरुड पहलवान, महेंद्र शिरसाट, राज चव्हाण, दिलीप भांबरे, मणिक खैरनार, ज्ञानेश्वर भांबरे, चंद्रकांत सत्तेचा, रत्नशील सोनवणे, विलास मोहिते, मंगलदास वाघ, संजय सरदार, पुरुषोत्तम गरुड, नाना थोरात, दुर्योधन पाटील, चेतन गायकवाड, संजय चव्हाण, सुरेश ऐरे, वाल्मिक जाधव, रंजना इंगडे, सिद्धार्थ जगदेव, नासिर पठाण, इक्बाल शहा, आसिफ शहा, अफसर शहा, ॲडव्होकेट शीतल जावरे, आकाश सोनवणे, डॉक्टर दीपश्री नाईक, श्री झालटे, आनंद दामोदर, दिलीप मोहिते, ॲडव्होकेट संतोष जाधव, भैया पारेराव, दिनेश निकुम, ईश्वर वाघ, कवी जावरे, आप्पा साळवे, सोनूबाई सावकारे, निर्मलाबाई साळवे आदी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। बैठक संपल्यानंतर आम्ही आणि मंत्री महोदय आणि जी एसपी होते राज्य उत्पादन शुल्काचे त्यांचा आमचा बोलणं झालेला आहे आणि हा फक्त त्याला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की 10 दिवसाच्या आत तू तुझा दुकान कुठेही शिफ्ट करून घे आणि 2 दिवसात तुझ्या दुकानाच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव दे। आम्ही लगेच 2 मिनिटात त्याला मंजुरी देतो आणि नाही तर आमचे जे अधिकारी आहे ते त्यांच्या परीने त्यांना जे करता येईल ते करतील असा स्पष्ट सज्जडपणे त्याला देण्यात आलेला आहे। आणि आता मला तरी वाटतं आहे की यापुढे आपल्याला इथे उपोषण करण्याची गरज पडणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि आपण माझा मंत्री महोदयांचा, आमचे जे राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा मान ठेवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला हे ग्वाही देतो की यापुढे आपल्याला उपोषणासाठी बसायला लागणार नाही, कारण 10 दिवसाच्या आत त्याच्यात जे दुकान आहे ती वाईन शॉप आम्ही त्याचं स्थलांतर करू म्हणजे करू। बाबासाहेब आंबेडकर आपण येऊन जाणार सगळ्यांना पाहते डॉक्टर साहेब पाटील साहेब
धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामागील विनोद वाईन्स बिनबोभाटपणे अनेक वर्षापासून चालू होतं आणि रोज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होत होती। ही गोष्ट धुळे शहरातील आंबेडकरी तरुणांच्या आंबेडकरी जनतेच्या लक्षात आल्यानंतर यापूर्वी आंदोलनं झालीत, पण नव्यानं सगळे तरुण उभे राहिलेत आणि ते म्हणले की आता हे विनोद वाईन्स बंद केल्याशिवाय मी मागं हटणार नाही। म्हणून शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून विशेषतः गेल्या 15 दिवसापासून तरुणांच्या बैठका चालल्या होत्या आणि या बैठकातला निर्णय झाला की याच्या विरोधात आपण संघर्ष करायचा। पहिल्या पातळीवर निवेदनं देण्यात आली, नंतर ते तोडफोड करण्यात आली, त्याच्यानंतर रास्ता रोको करण्यात आला आणि दरम्यानच्या काळात आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष सन्माननीय आनंददादा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 6 लोक या ठिकाणी 7 लोक उपोषणाला बसतील। मित्र हो, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की एवढी मोठी घडामोड घडत असताना जर या ठिकाणी दुसरा लोकप्रतिनिधी राहिला असता तर त्यानं दखल घेतली असती का? कोणीच नाही। जो माणूस आपल्या रक्ता माणसाचा आहे, आपल्या जीवाभावाचा आहे, अशा माणसानं स्वतःहून या आंदोलनाची दखल घेतली आणि दिनांक 3 रोजी या आंदोलनाला भेट दिली। भेटली का? मुळेच नाही। भेट देऊन थांबले नाही आमदार साहेब, तर त्यांनी त्या ठिकाणी येऊन जाहीर केलं की येत्या 2-4 दिवसामध्ये मंगळवार बुधवारी मी मंत्रालयात जातो आणि या खात्याचे जे मंत्री आहेत उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांना भेटतो आणि यांना सांगतो की हे दुकान हटवण्यासाठी तुम्हाला एक विशेष प्रयत्न विशेष काहीतरी मोहीम उघडावी लागेल आणि त्यानुसार काल आमदार साहेबांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी बैठक झाली। मित्र हो, पुन्हा इथं सांगतो की आंबेडकरी जनतेचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हा सगळा एकत्र सत्कारणी लागल्यामुळे आपल्याला हे यश मिळतंय। दुसरं या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आणि या मोहिमेचं वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत आंदोलन करत होते, उपोषण बसत होते, कोर्टाला बसत होते, पण कोणतरी यायचं 2-4 दिवसामध्ये उपोषण सोडायला भाग पडायचं, बरोबर की नाही? तर या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की आमदार साहेबांनी जी बैठक लावली ती मुंबईला, त्या बैठकीमध्ये या आंदोलकांना या ठिकाणाहून या जागेवरनं सहभागी होतात आणि आपलं मुद्रा मांडतात। हे वैशिष्ट्य राहिलेलं या आंदोलनाचं आणि हे सगळं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केल्यामुळे हे शक्य झालं आणि या ठिकाणी मंत्री महोदयांनी स्पष्टपणे आदेश दिलेत। आनंद भाऊ लोंढेंनी त्या ठिकाणी बजावलं, आमदार साहेबांनी तिथं बजावलं प्रत्यक्ष आणि आनंद भाऊ लोंढेंनी आपल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बजावलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेपेक्षा या देशातला कुठला कायदा आणि कुठला शासन निर्णय मोठा असू शकत नाही। जर त्यांची विटंबना होत असेल तर आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला अगोदर ते विनोद वाईन्स हटवावंच लागेल आणि शंभूराजे देसाईंना काल निर्णय द्यावा लागला की हे दुकान येत्या 10 दिवसासाठी बंद करावं। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी एकत्रित येऊन त्याला पाचारण करायचं आणि याला स्थलांतरित करायला लावायचं। हा आपल्या सर्वांचा आंबेडकरी जनतेचा विजय आहे। मगाशी आमदार साहेबांनी एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की हा कोणाचा विजय आहे, तर आमदार साहेब म्हणले की हा संविधानाचा विजय आहे। काय उत्तर आमदार साहेबांनी? हा कोणा एकाचा विजय नाही, हा लोकशाहीचा विजय आहे, हा संविधानाचा विजय आहे। हे अशा प्रकारचे स्पष्ट वक्ते आमदार साहेब आहे। मी मुलाचे आमचे दादा शिरसाट, जितूभाऊ शिरसाट
मोठेदादा खरात, राजसाहेब चव्हाण, कल्याणभाऊ गरुड, संजूभाऊ आयरे, आनंददादा सैंदाने आणि सगळेच आमचे सोबत असलेले बाकी सगळे जगतापदादा असतील, सगळ्यांचे नाव थोडंफार घेताना हे होऊन जातं म्हणून माफी असावी. सगळ्यांनी समजून घ्या. 9 दिवसापासून आम्ही जेवलेलो नाहीत, फक्त पाण्यावर आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी मागे पुढे होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल आत्तापर्यंत आंबेडकरी समाजाचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी नेहमी मतांसाठी वापर केलेला आहे. ही अत्यंत खेदजनक बाब होती. पण आपला लढा काही असला तर कोणीही आपल्या पाठीशी उभं राहायचं नाही. ज्या दिवसापासून 20 वर्षापासून हा लढा चालू होता, पण याला कुठेतरी एक वेळेस पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही काही तरुणांनी मिळून मनात एक गाठ बांधली. मेलो तरी चालेल पण मागे हटणार नाही आणि विनोदभाई शॉप हे बंद झालंच पाहिजे. त्या अनुषंगाने 3 महिन्यांपूर्वी आम्ही ही आंदोलन असेल, आपलं रास्ता रोको असेल, त्या दुकानाचं तोडफोड केली असेल. त्याच्यानंतर 26 जानेवारीला आम्हाला उचलून सुद्धा आत टाकण्यात आलं. पोलीस निरीक्षकांनी, आमदार साहेब तुम्हाला एक विनंती आहे, फक्त लढा अजून संपलेला नाही आहे, जातीवाद संपलेला नाही आहे. या ठिकाणी ज्यावेळेस शहर पोलीस स्टेशनला आम्हाला पहाटे 4 वाजेला पोलिसांमार्फत आणण्यात आलं, तिथून शिरपूर पोलीस स्टेशनला आम्हाला ठेवण्यात आलं होतं. तेथील जे पोलीस निरीक्षक आहेत आगरकर, तर यांना माहिती होते की संबंधित आंदोलक हे ही अत्यंत खेदजनक आणि निंदनीय बाब आहे. आणि जातीयवादी एक अधिकारी जर असं वागत असेल आणि ते पण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना, जिल्हाध्यक्ष आबा अमृत सागर असताना, शहराध्यक्ष भैया वाघ असताना आम्हा तिघांना डांबून ठेवलं. त्याच्यानंतर 1-1.5 तासांना त्यांना जाणीव आली की संबंधित व्यक्ती कोण आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी सगळं काही सोपास्कार वगैरे त्यांच्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. तर मी आपल्याला विनंती करतो, आमच्या ज्या याच्यातल्या आंदोलनातल्या 2 प्रमुख मागण्या होत्या, त्या जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना आम्ही दिल्या होत्या. त्याच्यापैकी विनोदभाई शॉप हटवण्यासंदर्भातली जी मागणी ती अर्धी पूर्ण झालेली आहे. कारण की सध्या तो फक्त 10 दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि शंभूराजे देसाई यांनी त्यांना पुढील 50 मीटर मोजून त्याच्या पलीकडे जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षकांनी आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षकांनी त्याला अनुज्ञप्ती धारकाला बोलून तसे निर्देश दिले गेले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही दुसरी मागणी आमची होती की जे शिरपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI आहेत आगरकर, यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आमची दुसरी मागणी आहे. आज आमच्यासोबत झालं, उद्या इतर आंदोलकांना होईल, इतर समाजाच्या आंदोलकांना होईल, इतर पक्षाच्या आंदोलकांना होईल. आंदोलक हा स्वतःचा खिशा भरण्यासाठी आंदोलन करत नसतो, हा समाजाच्या हितासाठी लढत असतो. आम्ही ज्यावेळेस हा लढा उभा केला तर यावेळेस सर्व समाजातनं सहकार्याची भावना आली. पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 तारखेपासून या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक सगळे पक्ष येत होते. दरम्यानच्या काळात आमदार साहेब, विशेष म्हणजे इतर लोकांना बोलवावं लागतं की तुम्ही या, किंवा आम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागतं, आमचं निवेदन घ्या. गर्दीत बसलेलं असताना आमचे लोक जातात, त्या गर्दीमध्ये त्यांना निवेदनं देतात आणि त्या निवेदनांचं काय झालं नाही. पण आमदार साहेबांनी स्वतः इथं येऊन आमची विचारपूस केली, आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये मी लवकरच मंत्रालयात बैठक लावेल म्हणून त्यांनी दूरध्वनीवरून शंभूराजे देसाई यांच्या OSDशी आमची वार्तासुद्धा करून दिली. ही आनंदाची बाब आहे. एक लोकप्रतिनिधी, खास करून आम्ही त्यांची स्तुती करण्याची सुपारी घेतलेली नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. पण आंबेडकरी समाज हा हळवा आहे, त्याच्यासाठी जो लढतो त्याचं नाव घेण्यासाठी कधीही मागे हटत नाही, कितीही गर्दी असली तरी. आणि आंबेडकरी समाजाला जो टार्गेट करत असेल, आंबेडकरी समाजाचा जो फायदा घेत असेल, त्यालाही आम्ही सोडत नाही. म्हणून या आंदोलनाचं साहेब आम्ही तुर्तास 10 दिवसासाठी हे आंदोलन स्थगित करत आहोत आणि आंदोलन मागे घेत नाही. जेव्हा त्याचा कायमस्वरूपी आदेश येईल त्याच्यानंतर आम्ही पुढील रूपरेषा ठरवू. आणि या आंदोलनात माझ्यासोबत माझ्या हक्काने रात्रंदिवस जे इथं बसून राहिले फक्त पाण्यावर, खास करून आमचे संतोष आबा अमृत सागर, धुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया वाघ, शहराध्यक्ष मुकेश दादा वाघ, चिंतामण थोरात, रावलदादा, किरण बालेराव, हे सगळे आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. आज 9वा दिवस आला तरी आम्ही इथून हटलेले नाहीत.
आमदार साहेब 100 दिवस लागले तरी आम्ही इथून हटणार नव्हतो, पण तुम्ही प्रयत्न करून तिथून एक आदेश घेऊन आलाय, त्या प्रयत्नांचा आम्ही सन्मान ठेवतो. मंत्री महोदयांनी जे काल सूचित केलं त्याचा आम्ही सन्मान ठेवतो. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आणि SP साहेबांचा सन्मान ठेवून आम्ही हे आंदोलन तुर्तास स्थगित करत आहोत. पण हे आंदोलन संपलेलं नाही. जर 10 दिवसानंतर कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही तर याच्याहून तीव्र आंदोलन केले जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 5 तारखेला आमच्या अख्ख्या आंबेडकरी समाजाने वेगवेगळ्या चौकांमध्ये हे आंदोलन केलं होतं साहेब, आणि इतका शांततेने केलं की पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं होतं. आम्ही सुद्धा त्या आमच्यासाठी आणि खास करून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जे काही आंदोलन झालं होतं आणि आमचं उपोषण सुटावं म्हणून जे आंदोलन झालं होतं ते आंदोलन त्याच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जाऊन आम्ही सुद्धा तिथं आमची उपस्थिती नोंदवली होती. तर या सगळ्या आंदोलनांची, या सगळ्या समाज बांधवांची आपण भावना राखून आहात. जिल्हाधिकारी साहेबांना त्वरित सांगावे की दरम्यानच्या त्याच्यात लिहिलेले दरम्यानच्या 10 दिवसांच्या काळात तुम्ही त्यांना बोलून आदेश द्यावे पुढील, कारण की आम्हाला जल्लोष अजून आम्ही करणार नाही आहोत, कारण की 10 दिवसांसाठी आम्ही जल्लोष करून परत ते चालू होऊन जाईल आणि लोकांमध्ये असू होईल अशी आमची भावना नाही आहे. आणि समाज आमचा संवेदनशील आहे. 10 दिवस आम्ही थांबून आहोत. 10 दिवसपर्यंत जर नाही झालं आणि त्यातल्या ते पोलीस निरीक्षकांवर जर गुन्हा नाही झाला, ॲक्ट ॲक्टनुसार नाही झाला तर आम्ही तीव्र भूमिका घेऊ, ही अशी आपणास मनापासून कळकळीची विनंती करत आवाहन करतो.